सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. आज आपण 31व्या रात्रीची गोष्ट वाचणार आहोत आणि त्याचं शीर्षक आहे लाड घरचे तामस तीर्थ. सुरू करते. राजाला आज परत जावयाचं होतं. त्याला वाईट वाटत होतं. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकायला आपण इथे नाही म्हणून त्याला वाईट वाटत होतं. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात असं नाही, तर चांगल्या गोष्टींचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळवाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम, तुझ्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसलं तसं तुझ्या या लहान गोष्टीत धर्माचं आणि संस्कृतीचं विशाल दर्शन होतं. श्याम, काल मी रामजवळ म्हटलं की हा गोष्टीमय धर्म आहे आणि या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टी रूपाने तू धर्म सांगत आहेस, धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद आणि सहृदयता आपणास ओतता येईल हे तू दाखवित असतोस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला आणि संपत्तीला तोटा नाही. बहीण भावांचं प्रेम, गुराढोरांचं प्रेम, पशुपक्ष्यांचं प्रेम या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर आणि श्रीमंत करता येतं. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आलं. त्या रात्री तू प्रेमाचं वर्णन करीत होतास त्यावेळेस मला गहिवरून आलं होतं. श्याम, आता केव्हा ऐकावयास सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझं सारं चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने आणि कळकळीने भरून काढतो. राजा, माझ्याजवळ दुसरं काय आहे? काही नाही, खरंच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता, मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्दवेल्हाळ मी, परंतु तुम्ही कार्यवेल्हाळ आहात. राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात. तुम्ही मला मोठेपणा दिलात तरी माझ्याजवळ काही नाही हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता. इतक्यात राम आला. काय रे राम, गाडी आली की काय? श्यामनं विचारलं. नाही, बेत बदलला आहे. आत्ता न जाता रात्री जायचं ठरलं. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ असं दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला. देवाची इच्छा, राजा म्हणाला. सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम आणि राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचा हात त्यांनी हातात घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गायी चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते तर कोणी पावा वाजवीत होते. श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कुठे जाऊ नये, इथेच बसावे आणि सृष्टीत मिळून जावं. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे उत्कटता होती. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाड घरच्या देवीला एक नवस केलेला होता.
दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठं सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामसतीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचं पाणी लालसर दिसतं, तांबूस दिसतं, म्हणून त्याला तामसतीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी हिंडू फिरू शकत होती, 2 धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ वगैरे वाहावं लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती आणि दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरास जावयाचं असं ठरलं होतं. आई केव्हा येते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडाच्या बाहेर ती गेलीच नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट. आई आली. दापोलीहून लाडघरास जाण्यासाठी मी गाडी ठरवली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होतं. 3 तासांचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला आणि हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई आणि मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरवले होते. सकाळी 7-8 वाजता पोहोचू असं वाटत होतं. गाडीवानाने गाडी हाकली आणि बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्यावेळी अगदी आल्हाददायक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी आणि माझी आई दोघेच जण होतो. मी आणि माझी आई आणि मी अगदी दोघेच होतो. आमचं एकमेकांवर फार प्रेम होतं. माझं वय 14-15 वर्षाचं होतं तरी आईला मी लहानच होतो. आईला मुलं कधी मोठी झाली असं वाटतच नसतं. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोकं खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती. किती रे भरभरीत चिंडी, श्याम, तेलबिल नाही वाटतं लावीत, आईने विचारलं. परंतु माझं तिकडं लक्ष नव्हतं. मी फार सुखावलो होतो. सुखावले मन प्रेमे पाझरती लोचन, अशी माझी स्थिती झाली होती. आई आणि मी आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई आणि मी. होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होतं. माझ्या मनात अनेक सुखस्वप्न खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन वगैरे मनोरथ मी मनात मांडित होतो. मनोरथाचे मनोरे रचावयाचे आणि पाडावयाचे हा मनाचा चंचल स्वभावच आहे. आई मला म्हणाली, श्याम, बोलत रे का नाहीस? अजून चोप पुरी नाही वाटते झाली? आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे आणि तू प्रेमळपणे माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरं काही मला नको. आई, मला थोपट. आई, तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावं असंच मला वाटतं. थोपट मला. ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरच मला थोपटू लागली आणि ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धो धो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य आणि मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडांवरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती, परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ, परंतु माझी माता मला निजवत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई
स्वतःही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. यावेळेसही तोच अनुभव आला. घनदाट या रानात धो धो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धो धो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो. आईनं विचारलं, काय रे, उठलास सा? कंटाळलास वाटतं? निझो, माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटलं, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणं म्हणजे जागृती येणं. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा की तिथे हा आनंद तुम्हाला भेटेल. दुरून टुमदार आणि सुंदर लाडघर गाव दिसू लागलं. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैल रहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कू कू आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होतं. प्रत्येकाचे घर आणि घराशेजारी प्रत्येकाचे केळी, पोफळीचे, नारळींचे आगर. मोठा सुखी आणि सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ आणि समृद्ध मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी. आमची गाडी गावातून चालली. नेमकं घर आम्हास माहीत नव्हतं. विचारीत चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुलं पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुमाताईचे घर एकदाचे सापडले. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुमाताईला मी पूर्वी कधी पाहिलं नव्हतं. आईनं सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिलं. माझी आई सुभाताईपेक्षा वयानं वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहताच चकितच झाली ती. वहिनी ये, किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत, अशा गोड शब्दांनी सुभाताईनं आमचं स्वागत केलं. आणि हा कोण, तिनं माझ्याकडे बघून विचारलं. आई म्हणाली, सुभे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हो. हा तुला नाही का आठवत? बराच किरे मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते, सुभाताईनं विचारलं. हो, मी 4थ्या इयत्तेत आहे, असं मी उत्तर दिलं. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आत्ताच स्नाने करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणं खाणं झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस, एवढी आल्यासारखी 8 दिवस राहतीस तर किती चांगलं झालं असतं. मलाही बरं वाटलं असतं. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का? सुभे, ही गाडी परत भाड्याची ठरवली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आली आहे. श्यामची ही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईंचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोरात निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस तीर्थावर जावयाचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळा पाण्याचा समुद्र आणि वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान आणि आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हास दाखवले. समुद्राच्या लाटा तिथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असं वाटत होतं. येथेच लाल पाणी का बरं, असं सुभाताईंच्या यजमानास मी प्रश्न केला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय.
आई म्हणाली, येथे देवाने राक्षसास मारले असेल म्हणून हे पाणी लाल झाले. सुभाताईंचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करावयास हरकत नाही. लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा आणि माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली आणि अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत हसत खेळत खिदळत येत होता. पायांखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही माय लेकरे ईश्वराच्या कृपा समुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडी प्यायली आणि तिने मलाही प्यावयास लावलं. आईने समुद्रास फुलं वाहिली, हळदी कुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईनं 4 आणे दिले. ती कृतज्ञता होती. चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काडवातीने निरांजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता आणि भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रगट करावयास मनुष्य पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकायला आपल्याला? कोरडं नेसून आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि गाडी घरी आली. तो 12 वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नानसंध्या देवतार्चन पहाटेच होत असे. पहाटे सारं करून मग ते बागेच्या आगराच्या कामाला लागत असत. मग आम्ही जेवावयास बसलो. मंडळी, आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे ना, तो आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. बाय बाय.